आज आपण क्रोशेच्या बेसिक स्टिचेसमध्ये बघणार आहोत बॉबल स्टिच. हे ऑक्टोचे टेंटॅकल्स किंवा प्लशीचे पाय वगैरे जेव्हा बनवतो तेव्हा ही स्टिच यूज केली जाते. हिला बॉबल स्टिच असं म्हणतात. ही जी स्टिच आहे ही आहे बॉबल स्टिच. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हुकवरती यांचा एक लूप घ्यायचा आहे आणि आपल्याला एका स्टिचमध्ये आपण वर्क करणार आहोत बॉबल स्टिचसाठी. तर हुक त्या स्टिचमधून इन्सर्ट करायचा, यान पुल करायचा, त्यानंतर यान परत एकदा पुल करायचं आहे पण पहिल्या 2 लूप्समधूनच. तर आता आपल्याला आपल्या हुकवरती 2 लूप आहेत. तर अंटील आपल्याला 6 लूप जेव्हा असणार आहेत तेव्हा आपली बॉबल स्टिच तयार होणार आहे. तर आपल्याला ह्या सेम हुकमध्ये स्टिचमध्ये आपल्याला इथून पुढे वर्क करायचं आहे. तर परत एकदा लूप घ्यायचं आहे हुकवरती, हुक इन्सर्ट करायचा, यान पुल करायचा, त्यानंतर आपल्या हुकवरती 4 लूप आहेत तर पुल करायचा यान आपल्याला पण पहिल्या 2 लूपमधूनच. तर आता आपल्या हुकवरती 3 लूप तयार झालेले आहेत. असे आपल्याला 6 करायचे आहेत. यान परत एकदा घ्यायचे, हुक इन्सर्ट करायचा आणि पहिल्या 2 स्टिचमधूनच आपल्याला यान पुल करायचं आहे. आता आपल्या हुकवरती 4 लूप आहेत. आणखीन आपल्याला 2 वेळा रिपीट करायची ही स्टिच. आता आपल्या हुकवरती 5 लूप आहेत. आणखीन एकदा रिपीट करणार आहोत. आणि आत्ता आपल्या हुकवरती 6 लूप आहेत. तर सगळ्यात शेवटी यान पुल करायचं आहे पण आपल्याला 6 लूपमधून घ्यायचं आहे. तर यावेळेस आत्ता ही जी तयार झाली ती आहे बॉबल स्टिच. तर सेकंड जी स्टिच असणार आहे ती आपण नॉर्मली जी करणार आहोत ते रिपीट करायचे. ओके, सो ही जी झाली ना स्टिच याला बॉबल स्टिच असं म्हणतात.